राज्यभरामध्ये गॅस आणि पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत। आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे ती बघूयात न्यूज टॉप 9 मधून। राज्यात 3 महिन्यामध्ये शक्य तिथे पीएनजी जोडणीवरती भर देणार नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती आहे। तर गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अफवा पसरवू नका, भुजबळांचं आवाहन। गॅस सिलेंडर आणि पेट्रोल संदर्भात सोशल मीडियावरती अफवा, जनतेनं कशालाही घाबरू नये, सरकारचं सर्व गोष्टींवर लक्ष आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। पुणे शहरामध्ये पीएनजीच्या मागणीमध्ये वाढ, तर अनेक ठिकाणी गॅस टंचाई असल्यानं लोक संभ्रमित झाले आहेत। प्रतिदिनी 450 पीएनजीच्या नव्या जोडण्या जोडण्यात आलेल्या आहेत। लातूर, अमरावती आणि गडचिरोलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस तुटवडा कायम, एजन्सी बाहेर तासनतास नागरिकांच्या रांगा। तर नांदेड आणि कोल्हापूरमध्ये एलपीजी साठा संपल्यानं पंप बंद करण्याची नामुष्की। पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे उल्हासनगर शहरात पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ, हिराघाट परिसरामध्ये पार्क केलेल्या दुचाकींमधून पेट्रोल चोरी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अमरावतीच्या चांदूर बाजारमधील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा, गॅस मिळवण्यासाठी नागरिक उन्हात उभे। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये भारत गॅस एजन्सी समोर गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी, तासनतास लांब रांगेमध्ये उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक संतप्त। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती रायगडच्या काराव गावाच्या बाहेर उघडपणे गॅस सिलेंडरचं वितरण, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती, प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी आणि सुरक्षित आणि नियोजित वितरण व्यवस्था उभी करावी अशी नागरिकांची मागणी। मुंबईतल्या चारकोपमध्ये गॅस एजन्सीची संतप्त लोकांकडून तोडफोड, गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं स्थानिक आक्रमक एचपी गॅस एजन्सीमध्ये येऊन प्रिंटर आणि टेम्पोची बाजूची काच फोडली, एका महिला कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भारतीय रुपयाचा नवीन ऐतिहासिक नीचांक पहिल्यांदाच 95चा टप्पा ओलांडून 95.14 या विक्रमी नीचांकी पातळीवरती रुपया घसरलेला आहे। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा उद्याचा मुंबई महानगरपालिकेत शेवटचा दिवस। पालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे, असीम गुप्ता यांचं नाव चर्चेमध्ये। अश्विनी भिडे 1995च्या तुकडीतील अधिकारी। अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमुळे निर्णय घेण्यात आलाय। सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी। अकोला जिल्ह्यामध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद। अकोला जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर पोहोचला। उष्णता वाढल्यानं नागरिक हैराण आहेत। सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। तापमानामध्ये काहीशी घट, मात्र अवकाळीचं संकट कायम आहे। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। नाशिकच्या येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त 17 गावांमधील वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालाय। मंत्री छगन भुजबळांच्या बैठकीनंतर प्रस्तावना, यावेळी सगळ्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली। आंब्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे। 2 ते 6 हजार रुपयांचा आंब्याच्या पेटीला दर मिळतोय। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक नक्षलवादी संघटनेचे लोक दिसले। काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते नक्षलवाद्यांसारखे बनलेत। लोकसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा। तामिळनाडूमधील लोकप्रिय अभिनेता आणि टीव्हीके पक्षप्रमुख विजय यांनी आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला दिलं आमदारकीचं तिकीट। उमेदवारीचं तिकीट मिळाल्यानंतर ड्रायव्हरच्या मुलाला अश्रू अनावर। राज्यभरात अवकाळीमुळे फटका बसलेला आहे। कुठे कुठे काय काय घडलंय बघूयात न्यूज टॉप 9 मध्ये। राज्यभरात आजपासून गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता आहे। हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा आहे। पुण्यातील बाणेर परिसरामध्ये जोरदार पाऊस। पुढील 2 दिवसात पुणे शहर आणि परिसरासाठी हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा। नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ गावात आणि परिसरामध्ये जोरदार गारपिटीसह अवकाळी पाऊस। ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा तडाखा।
काढणीला आलेला कांदा भुईसपाट, तर तिकडे चांदवड तालुक्यात देखील पावसासह गारपिटीचा तडाखा. रायपूर, भडाणेसह अनेक गावांना फटका. धुळे जिल्ह्यातील अक्कलाड, कुसुंबा परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा आणि इतर पिकांच्या नुकसानीची देखील शक्यता वर्तवली जाते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. पुण्यात चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवारा शेडच्या बाहेरील कांदा अवकाळीमुळे पूर्णपणे भिजला. कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. बाजार समितीने पुरेशी व्यवस्था न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह तालुक्यामध्ये अवकाळीची हजेरी. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाचा दिलासा. मात्र पावसामुळे शेती नुकसानीची शक्यता. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या परिसरात गारांचा पाऊस पडलाय. बदलत्या हवामानामुळे शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये त्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे.